आज मी गरमागरम भरीव भेंडी भजी बनवलेली आहे। चला मग पाहूया। भेंडी आधी स्वच्छ धुवून घेतली, तिला मी मधनं एक काप मारली। या पद्धतीने मी सर्व भेंड्यांना मधनं अशा काप मारते। आणि आपण घरामध्ये शेंगदाण्याची चटणी करत असतो, तीच चटणी मी केलेली आहे। शेंगदाणा, लसूण, हिरवी मिरची चटणी। आता ही चटणी मी भेंडीमध्ये भरणार आहे। सांगितल्याप्रमाणे ही शेंगदाण्याची चटणी मी सर्व भेंडींमध्ये भरून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता। आता तूट स्टिक ह्या तुम्हा सर्वांना माहितीच आहे। आता ह्या स्टिका मी भेंडींना एका साईडने खोचून देते, म्हणजे मला तळायला सोपे जाईल। 1 वाटी चणा डाळीचे पीठ, त्यात मी 1 चमचा तांदळाचं पीठ घेते आणि थोडे पाणी टाकून हे बॅटर करून घेते। तुम्ही पाहू शकतात मी थोडे पाणी वापरते आहे। आता त्यात थोडासा खायचा सोडा टाकूया आणि चवीप्रमाणे मीठ, थोडेसे जिरे आणि पुन्हा थोडंसं पाणी टाकून हे आपण पूर्ण मिक्स करून घेऊया। तुम्ही पाहू शकता मी एकाच दिशेने फिरवते। या पद्धतीने माझे बॅटर तयार झालेले आहे। आता मी एक भेंडी घेऊन त्यात कोटिंग करून तळून घेत आहे। मस्तपैकी खुरपूस असे तळून घेऊया। तुम्ही पाहू शकता मस्तपैकी खरपूस असे तळून झालेले आहे। चला मग तुम्ही एकदा तरी करून पहा। भरीव भेंडी भजी। आता मी त्यावर थोडासा चाट मसाला टाकत आहे। खूप नाही, आपण थोडासा चाट मसाला वापरणार आहे, कारण मध्ये चटणी ही तिखट आहे। चला मग तुम्ही करून पहा आणि मला कमेंट करा। धन्यवाद।